नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मनोज सावळे. मित्रांनो, हा वरला व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आहे लातूर जिल्ह्यामधला. लातूर जिल्हा ते उदगीर या रोडवरील आत्ताच एक एसटी महामंडळाचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याचं. अपघाताचं कारण की एसटी ड्रायव्हर जी होता त्या एसटी ड्रायव्हरचं नियंत्रण सुटून ती एसटी एका खड्ड्यामध्ये जाऊन अजून खड्ड्यात पलीकडे गेली, पण कुणाला जीवहानी झाला नाही. पण मला एवढंच म्हणायचे, आता आपल्या शासनानं म्हणा या आपल्या सरकारनं, या आपले खासदार असो आमदार असो, याने सर्वांनीच आपल्या लातूरच्या महामंडळाच्या एवढ्या जुन्या गाड्या एक्सपायर झाल्या आता पूर्ण बंद करून त्या ठिकाणी नवीन गाड्या आणावं. कारण की वारंवार एसटी महामंडळाचे भीषण अपघात होत आहेत. शहरला कुठं ना कुठं मार लागला आहे, गंभीर जखमी होत आहेत. म्हणून मला एवढं म्हणायचं की आता तुम्ही जी बी जुन्या गाड्या झाल्या आता, जी बी गाड्या एक्सपायर आहेत त्यांना बंद करून नवीन गाडी मागावं ही आमची विनंती आहे. कारण की पुढे चालून असं कुठं अपघात होणार नाही आणि ड्रायव्हरचं नियंत्रण सुटणार नाही, एवढीच आमची विनंती आहे. कारण की काल परवा सुद्धा आपल्या लातूरमध्ये आशेवाडीपाशी भीषण अपघात झाला. गाडी डिवायडरवर चढली एसटी महामंडळ, आणि आता सुद्धा लातूर नळेगाव पाशी कॉर्नरलाच भीषण अपघात झाला. तिथे गाडी खड्ड्यात जाऊन अडकली. दुर्दैवाला काय झालं नाही, पण त्यातले 2-3 जखमी झाल्याचं. एवढी विनंती आहे की सरकारला तुम्ही गाड्या लवकरात लवकर चेंज करून नवीन गाड्या महामंडळ चालू करावं, एवढी विनंती आहे. जय हिंद, जय भारत.